गाईज व्हेरी गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज खूप दिवसांनी ब्लॉग आलेला आहे. नाही का, जरा कामात बिझी होतो त्यामुळे जरा ब्लॉग टाकू नाही शकलो. पण इथून पुढे नाही का सारखी इन ब्लॉग. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इथं भेंडी, भेंडीची भाजी आणि काय जवसाची चटणी, ही कारळाची चटणी आहे. सगळं ठेवलेलं. गाईज वातावरण बघा सकाळचं कसं झालेलं आहे. झाडं, हवा, कसं चाललेलं सगळं. इकडे ऊन आणि ते मस्तपैकी. तर गाईज आता पितोय दूध आणि बोरमिटा मिक्स करून पितोय. सोम आलेला आहे शाळेतून. बघा आल्या आल्या मोबाईल खेळतोय. का रे सोम, काय म्हणतोय मी? आहे का कसं करते. आणि इथं जा झोपलेली आहे मांजर. उठते छकुली. गायचं आम्ही मांजरीचं नाव आता छकुली ठेवलेलं आहे. बघा उठायला लागली. झोप उठते बाबा. फोन कोणाचा आला? इथं काय उपीट ह्याचा, इथं भेंडी, काळवाल, काय भेंडी बघा. इथं तारखाचा लावलेलं आहे जेवतानी. आमचं रोजच आहे. जेवण बिवण झालेलं आहे आणि बसलोय निवांत. तर काहीच आता सोमला आणि यशाला थोड्याच वेळात न्यायचंय क्लासला. म्हणजे नाही का क्रिकेटचा क्लास लावलेला सोमला यशांगला, त्यामुळे तिकडे आता चालवलं त्यांना. नेतो थोड्या वेळात. तर काहीच आता निघालेलं आहे यशांगला सोमला सोडाय क्लासला. तर काहीच निघालेलं आहे आता दोघांना सोडायला क्लासला. बघा वातावरण शेताच्या रानातून चाललेलं आहे. शॉर्टकट रोड आहे हा जायला. तर काहीच आता निघालेलं बघा. इकडे मॉल नाही का, मॉल होतोय. मॉल आणि ते बिल्डिंग आहे सगळं. अजून जाणार नाही रेडी, मॉल व्हायला लागल्या तयार. आणि का इकडं नाही का टेम्पो पार्क आहे. मॉलला गेलं ते का. तर काहीच आता आलेलं आहे सोमच्या क्लासमध्ये. बघा हे स्टेडियम आहे त्यांचं. तर काय सोम करतोय बॅटिंग. बघा सर बॉल टाकला हाणला. लावलेलं त्याला नाही का, मोठं झालं क्रिकेटर व्हायचं, त्यामुळे त्याला प्रॅक्टिसची गरज लागते नाही. आता आलेलं आहे घरी सोमला सोडत आणि यशाला क्लासला. आता थोडाच वेळ, आता वाजले ते 4. तो डायरेक्ट त्यांचा 6 वाजता क्लास सुटणार आहे. मग डायरेक्ट 6 वाजता येईल ती. काही आता चहा पितोय, बिस्किट पण आहे. मांजर बघा समोर बघा, पाय धरली ती आता. काय पाळाली काय पाय धरती कुठे तू पुष्प. पाळाली बघा. नुसती पळती इकडून तिकडून चक्रा मारती, कळत नाही काय नाही. सिद्धी करते चपात्या नाही का. मम्मीचं काम आता तिने घेतलेलं आहे करायच्या. आता तू शिकली करायला. मम्मी पण करते कधी भारी नाही का. कधी मम्मी रोज करते, मी कधी करते. हा कधी करते. पण आपल्या इकडे पिठाचं गोळा हे सगळं ठेवलेलं. चपाती बघा कशी फुगत आली आहे. अजून मोठी व्हायला पाहिजे पण. बघ बरं अजून मोठी कर बरं. एकदा माग किती मोठी झाली ती. तर काहीच भाजीची तयारी चालू आहे. आज काजू करी बनवायची आहे. इथं ठेवलं तर शेंगा भाजायला. आणि इकडं ठेवलेली एक कढई, तेल टाकले त्याच्यात. आता काजू करी बनवायची आज, त्यामुळे सगळं साहित्य ठेवलं. तर काहीच आता बसलेलं आहे जेवायला. चपाती, गवार, काजू करी, ठेचा आणि पापड आणि ॲप्पल खातोय. जेवण बिवण झालेलं आहे. तर काहीच मी हा ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.